आज आपण बनवणार आहोत लिंबाचं लोणचं. 1 किलो लिंबू मी धुवून पुसून घेतलेले आहेत स्वच्छ. नंतर त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहे. आधी तुम्ही काय म्हणते? लोणचं. लोणचं. लिंबाचं लोणचं. मस्त लोणचं. ती मला खूप आवडते. यम्मी. तुला आवडतं? आवडतं बाबू तुला? मी असं खाऊ का? अरे लोणचं बनवल्यावर खायचं, तर त्याच्यात नाही टाकायचं, ते नुसतं झालं तर. लिंबाच्या बारीक काप करून झालेले आहेत. आता सर्व बिया काढून घ्यायच्या आहे, नाहीतर कडू लागतं लोणचं. आता मसाले टाकून घेऊयात. 2 चमचे धनेपूड, 4 चमचे लाल तिखट, 2 चमचे जिरेपूड, 4 चमचे मीठ आणि काळं मीठ 1 चमचा. असे सर्व मसाले एकत्र टाकून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि 10 मिनटासाठी लिंबाच्या कापांना वाफ द्यायची आहे. ती वाफ कशी द्यायची, तर कुकरमध्ये पाणी टाकायचं, खाली चाळणी ठेवायची आहे आणि वरतून मी ज्या पातेल्यामध्ये मिक्स केलं तेच पातेलं मी कुकरमध्ये ठेवणार आहे. नंतर 1 किलो लिंबासाठी आपल्याला 1 किलो गूळ लागणार आहे. तो गूळ मी वितळवून घेणार आहे. त्याचा पूर्ण असा कडक पाक करून घेणार आहे. आता गूळ छान असा वितळून घ्यायचा आहे, एकदम कडक पाक करून घ्यायचा आहे. आणि आपल्या तिकडे लिंबाच्या लोणच्याला वाफही होईल तोपर्यंत आपला पाक तयार होऊन जाईल. मधात हलवत राहायचं आहे, नाहीतर गूळ लागून जाईल. विशेष म्हणजे मी याच्यामध्ये तेलाचा एकही थेंब टाकलेला नाही. बिना तेलाचे हे लोणचं होणार आहे तयार. बघा, पूर्ण पाक वितळून घ्यायचा आहे, एकदम कडक असा करून घ्यायचा आहे आणि हे हलवत राहायचं आहे, नाहीतर गूळ खाली लागून जाण्याची शक्यता असते. आपली वाफही देऊन झालेली आहे, पाकही कडक झालेला आहे. तर आता हे लिंबाचे काप आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ होऊ द्यायचं आहे असंच गॅसवर. परत याचं पाणी आटवू द्यायचं आहे आपल्याला. पूर्ण कडक असा घट्ट असा पाक करून घ्यायचा आहे. परत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि असाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, आपला पाक तयार झालेला आहे इथे आणि हा असाच थंड होऊ द्यायचा आहे. थंड झाल्याच्या नंतर बरणीत भरून घ्यायचं आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. चला, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.